आपलं कसं आहे, तुझी दाढी जळली तरी चालेल, माझी बिडी पिटू दे. काळजी करू नका, माय मावल्या येत नाही तुम्हाला, तुमची वेळ यायची अजून. एवढ्या सुखासुखी जात नाही तुम्ही महाराज. मला बायकांची एक गोष्ट लय आवडते, बायका मैत्रिणीची जागा धरतात कीर्तनाला आल्यावर. माझी मैत्रीण येणार आहे, तुझी मैत्रीण मड्यावर बांधून येते का बघू बरं तुझ्यासोबत. तू मेली की मैत्रिणीला मड्यावर बांध, तिला म्हणा मी चालले तू पण चल. कीर्तनाला कसं म्हणतात, थांबते मी तुझ्यासाठी तू चल. तुझ्यासाठी माझं 10 मिनिटं कीर्तन केलं तरी चालतंय, तुझं उरकू दे. तुमची मैत्रीण मरताना म्हणते का बघू, तू चालली मला नाही कर मग चल मी येते. काय वाटतं तुम्हाला, म्हणेल का? सगळं माहिती आहे अजून तोंड घेऊन नाही म्हणताय म्हणजे तुम्ही ऍक्सेप्टेड आहात की ही मड्यावर बांधून नाही येणार आहे. मग तुम्ही का तुमचा वेळ वाया घालवताय? आपुली आपण करा सोडवण नका रे. कोण नाहीये इथं कोणाचं, कोणा एकासाठी दुसऱ्याला दुखवणं कधीच योग्य नाहीये. प्रत्येकाविषयी समान भावना ठेवा रे, तर देव दिसणार आहे तुम्हाला. तुम्ही गरीब श्रीमंत छोटा मोठा माझा परका हेच बघताय रे. माझी बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं बघितलं मी त्याचे हातपाय तोडायला तयार आहे, पण लोकांच्या बहिणीकडे मी वाईट नजरेनं बघतो हे माझं चुकत नाही. हे कितपत योग्य आहे? माझी बायको कोणाशी बोलली तर माझी तळपायची आग मस्तकाला जाते, तिची चूक नसताना मी मात्र सगळ्यांशी बोलायला रिकामा. कितपत योग्य आहे? जे नियम तुम्हाला लागू ते दुसऱ्याला का नाही, आणि जे दुसऱ्याला लागू ते तुम्हाला का नाही? जर तुम्हाला तुमची बहीण प्रिय आहे तर बाकीच्यांना त्यांची का नको? करा ना या गोष्टीचा विचार कधीतरी गांभीर्यानं. आणि ज्या दिवशी हे घडेल ना, मी तुम्हाला शपथ सांगते भगवंताच्या व्यासपीठावर, पुन्हा एकदा शिवशाही हवी आहे. नाहीतर आज जे डोंगराळे तालुका मालेगाव मध्ये झालं ना, ते अजून व्हायला कमी पडणार नाही. जात धर्म कुळ गोत्र काही नाही राहिलंय, प्रत्येकाला न्याय सारखाच असावा. काय होती शिवशाही दादा? पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता. पण छत्रपती शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. काय मॅनेजमेंट केलं असेल? छत्रपती शिवरायांच्या काळात सत्ता दुसऱ्यांच्या असताना सुद्धा बायका सुरक्षित होत्या. आता काय आहे? केला पोरगा ताब्यात पोलिसांच्या, बघू 2-4 महिने खाऊ पिऊ घालू, द्यायची असेल फाशी तर देऊ बाबा. आणि पुन्हा माणसं बोलायला रिकामी. अरे पोरी चुकतात रे, त्यांचे कपडे लहान असतात, ते जास्त मेकअप करून फिरतात, त्या इन्स्टिगेट करतात ना गुन्ह्याला. मग 3 वर्षाच्या पोरीनं काय इन्स्टिगेट केलं असणार आहे त्या पोराला? तुमच्या पोटची असती तर, माझ्या पोटची असती तर काय वाटलं असेल तर आईच्या आणि बापाच्या जीवाला. अरे 3.5 वर्षाच्या पोरीच्या डोक्यात दगड घालून तिच्यावर अन्याय झालाय हे जेव्हा त्यांना कळलं असेल, कशाची वाट बघताय अजून? कधी जागे होणार आहे? तुकोबारे तुम्हाला जागा व्हायला सांगतायत, कधी कळणार आहे तुम्हाला? सुरुवात आपल्याच घरापासून होतीये. पाया पडते रे. छत्रपती शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय केला तो स्त्री विरोधातच होता. स्त्रीवर अन्याय झाला म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय व्यवस्था हातात घेतली. वय वर्ष 17 होतं शिवरायांचं. पुण्याचं शिक्षण पूर्ण करून नेमकेच पुण्याला परतलेले होते. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं, नवल वाटलं छत्रपतींना. आऊसाहेब, ओ तुमच्यासारख्या कणखर बाईनं रडावं तर आम्ही कोणाकडे बघावं? तुमच्याकडे बघून धीर बांधतो आम्ही, हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघतो आम्ही. आऊसाहेब, अहो तुम्ही का रडताय? काय चुकलंय? आऊसाहेबांना सांगावं, रडावं नाही तर काय करावं बाळराज. अहो तुळजा भवानीला सुद्धा लाज वाटत असेल. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यात त्यानं पोरगी उचलली, आबरूची माती केली, कुणाला कळू नये म्हणून विहिरीत ढकलून दिली, आणि पुन्हा गर्वानं सांगतोय केलं तर केलं, काय फरक पडला? त्या आईनं येऊन सांगितलं माझ्या समोर, आऊसाहेब पोरगी गेली हो माझी, तुमच्या पोटची असती तर काय केलं असतं? निरउत्तर झाले बाळराज मी. काय शब्द देऊ त्या बाईला जिच्या पोटच्या पोरीवर अन्याय झाला? नाही सहन झालं. तुझा भवानी समोर उभी राहिली आणि तिलाच विचारते, तू सांग माय काय करू? अगं आई भवानीला काय विचारताय? आऊसाहेब मी आहे ना. तळपायाची आग मस्तकाला गेली. पहिल्यांदा न्याय व्यासपीठावर गेले छत्रपती शिवाजी महाराज. अरे आणा त्या रांजाच्या पाटलाला. राजा ऐकत नाही, आपल्यातला नाही, स्वराज्याला मानत नाही. अरे धरून आण, उभा कर माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम कर, उघडा कर, नागडा कर,
येणार जाणाऱ्याला सांग हे हिंदवी स्वराज्य आहे. इथली प्रत्येक मुलगी आई तुळजाभवानी इतकी सामर्थ्यवंत समजतो आम्ही. आमच्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. मरू देऊ नको त्याला, तसाच सोड. ही होती शिवशाही. तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला. कितीतरी हेही डोक्यात ठेवा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चरित्र राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य हवं तर हिंदू आहेत आपण. फक्त बोलायचं म्हणून बोलत जाऊ नका, वागायचं म्हणून वागत जाऊ नका. आणि आई बापांना विनंती आहे, जरा शिकवा पोरींनाही आणि पोरांनाही. पोरीला सांगा कालिका तूच आहेस, गौरी तूच आहेस. तू कोणाकडे बघायचं नाही आणि तुझ्याकडे जो बघेल त्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहायचं नाही. एवढी तुझ्या मनगटात ताकद हवी तर सामर्थ्यवंत हिंदू स्त्री असतो. हे शिकवा प्रत्येक पोरीला, शिकवा प्रत्येक पोराला. तुझ्या बहिणीवर बघितलं तर मग तू कोणाच्या बहिणीकडे बघायचं नाही. शिकवा. दिवस वाईट होतील, आपल्या पोटची अशी समजा, प्रत्येकीत भेद करू नका. हे शिकवलं आऊसाहेबांनी छत्रपतींना. राहिलं हिंदवी स्वराज्य बाज. धन्य माता पिता. काय कोस होती माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा, मुसलमानाचा मानाचा जिजाईला, मुसलमानाचा मानाचा जिजाईला, मानाचा मानाचा जिजाईला, मुसलमानाचा मानाचा जिजाईला. टाळी टाळी टाळी. बघा जमलं तर. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. एवढं बोलून जे 2-4 धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील. ज्यांचा जन्म पाकिस्तानचा ते टाळी नाही वाजवणार. इथलं नाही ना ते. अरे बोल. का वाजवायची टाळी? आठवा. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. डोळ्या देखत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली, मंदिराच्या मंदिरे उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. मुठभर मावळा हातात. बाजी, मुरार बाजी, तानाजी, यसाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, फरजन, धनाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, बांदलकर, जेदे. अरे काय होणार एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. मावळा अरे 3.5 ते 4 फूट उंची, 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन. नजरेत असा अंगार, अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. मावळा कोला जरी हातानं वाकवावं एवढी ताकद होती. 70 वर्षाचे शेलार मामा दामपट्टा चालवायला लागले ना, 10 जणाला एकटे पुरे पडायचे. वय वर्ष 70, नॉट 16. शुद्ध शाकाहार. RMD विमलवाल्याचं काम नाही, फक्त शुद्ध शाकाहारावर. कशासाठी एवढा अट्टहास? कारण आहे. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुकड्यांना नव्हता कोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुकड्यांना नव्हता कोवाली. होती जिजाईला खंत,
मुसलमानाचा मानाचा चीज गेला मुसलमानाचा मानाचा चीज गेला मुसलमानाचा मानाचा जिजाईला मुसलमानाचा मानाचा जिजाईला मुसलमानाचा मानाचा चीज गेला मुसलमानाचा मानाचा चीज गेला मानाचा मानाचा जिजाईला मुसलमानाचा मानाचा जिजाईला क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मुसलमानाचा मानाचा चीचा येला. लोक म्हणतात ना संस्काराने काय मिळतं, संस्काराने इतिहास नावावर घ्यायचं बळ मिळतं. अजून काय हवंय तुम्हाला? असू द्या संस्कार थोडेफार, स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता. नाहीतर असं होतं, हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. थोडेफार संस्कार पाहिजे नाही का, थोडंफार ज्ञान आम्हालाही हवं. कीर्तन अरे ही बारकी लेकरं आहेत रे, मोठ्या माणसांना कीर्तन कळत नाही. काही काही माणसं कुशल फोन करून म्हणतात ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते मी, मलाच कधी कधी नवल वाटतं काय प्रोग्राम करते. ते आम्हाला विचारतात हां हे तर काहीच नाही, तुमची सुपारी किती, ह्याला उकळात घालून मुसळातनं काढलं पाहिजे एके दिवशी. म्हणजे मी सांगते याला मी किती, म्हणजे मी काय माणसं मारते वगैरे असे खुनबिन करते, मी काय सुपाऱ्या घेते. लय विचित्र की तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं. एक काम कर गुत दी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादमय मी. हा डोंबऱ्याचा खेळ आहे माझा, वाजवते बी मी नाचते बी मीच. वा तुमचा ढुलकीवाला तुम्हीच आणा. वा पखवाज डोक्यात घालून सांगायला पाहिजे याला पखावाज म्हणतात ते. भान असू द्या जरा. काही म्हणले चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे, चुकताय तुम्ही. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये, गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य हे लक्षात ठेवा. हे संपलं तेही राहणार नाही. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसे आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सगळ्यात सामर्थ्यवंत कोण असेल तर वैष्णव आहे. आणि वैष्णव जनतो ते नाही काही पीड पराई. वैष्णव त्यालाच म्हणा ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं, ज्याला दुसऱ्याच्या वेदना कळतात. घाला माळा, पाया पडतं तुमच्या. एखाद्याला म्हणलं ना माळकरी वाहते, आम्हाला म्हणतं नाही सगळ्यांनीच माळा घातल्यावर कोंबड्याचं काय करायचं, आम्ही कोंबड्या वारीला नेतो, तू माळ घाल. आम्हाला ज्ञान नको शिकू. तुम्ही नाही घातली, लेकरांना घाला. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल ना, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल विश्वास. माहित तरी असू द्या काकडानं हरिपाठ कशाला म्हणतात. सकाळी करतात ते काकडा, सायंकाळी करतात तो हरिपाठ. हरिपाठ ज्ञानोबांचा, काकडा सर्व संतांचे मिळून अभंग. काय सामर्थ्य बघा. जागे असेच व्हायला, आणि याच्यातच तुमचं हित आहे. हित म्हणजे चांगलं. आणि आपलं चांगलं एकच गोष्ट करू शकते, आपल्याला जागा एकच गोष्ट करू शकते. उठाचा की भारी आता स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माच्या. उठाचा की भारी आता स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माच्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जागता